नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. आपण प्रकाश ऊर्जेबद्दल बोलत होतो. अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन. प्रकाश ऊर्जेचा हा दुसरा महत्वाचा भाग. खरं तर सर्वात महत्वाचा, कारण आपली दृष्टी ही रिफ्रॅक्शनमुळेच आहे. आणि आपल्या अवतीभोवती ह्याचे अनेक उपयोग आहेत. कॅमेराज आहेत, चष्मा जो आपण वापरतो, मायक्रोस्कोप्स आहेत, टेलिस्कोप्स आहेत, कितीतरी बाकीच्या गोष्टी. अ, खरं तर अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन. मी तोच शब्द वापरणार आहे. आणि आपल्या माहितीतले जे इंग्रजी शब्द आहेत तेही वापरणार आहे. मराठी शब्द तसे काही वेळेस कठीण होतात म्हणून ते टाळणार आहे. प्रकाशाच्या रिफ्रॅक्शनमुळे आपण बघू शकतो आणि तो त्याचा महत्वाचा भाग आहे. त्या भागाकडे मी वेगळ्या पद्धतीने येणार आहे. पण आधी रिफ्रॅक्शन म्हणजे काय हे समजलं पाहिजे. जेव्हा अ, प्रकाश किरण एका पारदर्शी माध्यमातून दुसऱ्या पारदर्शी माध्यमात प्रवेश करतात, तेव्हा त्यांचा वेग, त्यांची दिशा आणि त्यांची तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंग्थ या तिन्ही गोष्टी बदलतात. यालाच रिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. आपल्या भोवती बरेच वेळा दिसतं आपल्याला. एखादी काठी जर पाण्यात बुडवली, तर ती तिरकी घातलेली काठी आत पाण्यात शिरल्याबरोबर वाकडी झालेली आपल्याला जाणवते. वरच्या बाजूला कलली आहे असं वाटतं. आणि तीच काठी जर उभी घातली, तर ती पाण्याच्या आत शिरल्यानंतर खुजी झाली आहे किंवा बुटकी झाली आहे असं वाटतं. ह्याचं कारण अर्थातच रिफ्रॅक्शन. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, की प्रकाश किरण जर उभे आले, म्हणजे ज्याला परपेंडिक्युलर असं म्हणतात, तर ते वाकत नाहीत. पण त्यांनी प्रवास केलेलं अंतर कमी झालंय हे आपल्याला जाणवतं. कुठल्याही दोन माध्यमांसाठी, पारदर्शी माध्यमांसाठी हा वेव्हलेंग्थ, स्पीड आणि अँगल मधला बदल जो होतो त्याचं प्रमाण निश्चित असतं. यातलं एक माध्यम जर हवा असेल तर एअर, तर या रेशोला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हटलं जातं. मराठीत याला अपवर्तनांक असं म्हणतात. बदल कसा होतो तेही लक्षात घेऊया. प्रकाशाच्या वेगाबद्दल मी बोललेलोच होतो पूर्वी. 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद इतका हवेतला, खरं तर व्हॅक्यूम मधला, पण हवेत जवळपास तेवढाच असतो अ, हा हा वेग प्रकाशाचा. तो जर काचेत शिरला तर हा वेग 2 लाख किलोमीटर पर सेकंड इतका होतो. म्हणजे 3/2 म्हणजे काचेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 3 लाख भागिले 2 लाख म्हणजे 1.5 इतका असतो. जर प्रकाश किरण पाण्यात शिरले तर पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 4/3 म्हणजे 1.33 इतका असतो. त्यामुळे प्रकाशाचा वेगही उलटा करून कॅल्क्युलेट करता येईल. तो 2.25 इंटू लाख किलोमीटर्स इतका होऊ शकतो. अशा प्रत्येक गोष्टीचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगवेगळा असतो. आपल्याला या दोन गोष्टींबद्दल नक्कीच माहिती असलं पाहिजे. पाण्याचा दीड आणि रादर पाण्याचा 4/3 आणि काचेचा दीड. काच बदलली, काचेचा प्रकार बदलला तर ही किंमत बदलू शकते. अ, आणखीन एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, ती म्हणजे हिरे. आणि हिऱ्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खूप जास्ती असतो. तो 2.41 इतका असतो. हा रेशो आहे. त्यामुळे त्याला एखादं युनिट वगैरे नसतं. त्यामुळे वेलॉसिटी तुम्ही सेंटीमीटरमध्ये मोजली, मीटरमध्ये मोजली, कशी मोजली तरी तो रेशो असल्यामुळे त्याला युनिट नसतं. अ, अनेक वेळा प्रत्येक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचेही काही नियम असतात आणि हे वापरले जातात. आपण रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तनाबद्दलचे नियम बघितले होते. ते सोपे आहेत. तसेच हेही नियम खरं तर अगदी सोपे आहेत. हे नियम माहिती असायला पाहिजेत असं नाही तुम्हाला. पण
ते जर एकदा समजून घेतले की काय आहेत, हे जर लक्षात घेतलं, तर त्याचे परिणाम काय होतात, त्याच्या प्रॉपर्टीज कशा असतात किंवा काय काय गोष्टीत ते वापरले जाऊ शकतात, हे आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं. तर आपण ह्या रिफ्रॅक्शनच्या प्रॉपर्टीज 2-4च आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो. फार सोपे आहेत. म्हणजे गेल्या वेळेसारखंच आहे. एखादं कुठलंही सरफेस घेतलं, तर त्याला वर नॉर्मल काढला जातो आणि हा नॉर्मल काढल्यानंतर इकडनं समजा प्रकाश किरण आले, तर याच्यावर पडतात आणि आतमध्ये जातात. हा जो अँगल आहे इथला, याला अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हटलं जातं. आणि आत गेलेला कोन जो आहे, त्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. आता नियम काय आहेत? तर अगदी सोपे आहेत. प्रकाश किरण जेव्हा एखाद्या घन माध्यमात किंवा डेन्स मीडियम मध्ये आत शिरतात, तेव्हा ते आतल्या बाजूला वळतात, खालच्या बाजूला वळतात. म्हणजे नॉर्मल असा असेल तर त्याच्याकडे वळतात. म्हणजे थोडक्यात त्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा कमी होतो. अर्थात मगाशी मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की काठी पाण्यात घातली तर ती काठी आपल्याला वर वाकलेली दिसते. ह्याचं कारण असं आहे की प्रकाश किरण आपल्या डोळ्यात जे पोचत असतात ते उलट बाजूने येत असतात. म्हणजे पाण्यातनं आपल्याकडे येत आहेत असे जाणवत असतात. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे जेव्हा प्रकाश किरण असे तिरके आत जातात तेव्हा ते एका बाजूने गेले आणि तिसऱ्याच बाजूने बाहेर पडले असं होत नाही. ते नॉर्मलच्या 2 बाजूला असतात आणि ते सर्व एकाच प्लेन मध्ये असतात. अशा पद्धतीने हे नियम आहे. पण ह्याला जोडून आणखीन एक नियम आहे आणि त्याला स्नेलचा नियम असं म्हटलं जातं. हा स्नेलचा नियम हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा नियम आहे. म्हणजे साइन आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स भागिले साइन आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, ह्यांचा रेशो हा कॉन्स्टंट असतो आणि तोच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे वेलॉसिटी इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय वेलॉसिटी इन मीडियम इतका कॉन्स्टंट असतो. पण मी पूर्वी कधीतरी तुम्हाला सांगितलं होतं की स्पीड हा वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी याचा गुणाकार असतो आणि फ्रिक्वेन्सी ही ऊर्जेचं मोजमाप असते. त्यामुळे प्रकाश आत गेला तर ती फ्रिक्वेन्सी तेवढीच राहते. मग वेग कमी झाला तर वेव्हलेंथ ही कमी होते. त्यामुळे आपण वेव्हलेंथचा रेशो घेतला तरीही आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळतं आणि हा रेशो जो आहे तो स्नेल्स लॉनी आपल्याला काढता येतो. कुठल्याही माध्यमात जेव्हा प्रकाश किरण आत जातात तेव्हा वेग कमी होतो, वेव्हलेंथ लहान होते आणि जितका वेव्हलेंथ मधला बदल जास्ती असेल तितकं ते माध्यम जास्ती डेन्स किंवा त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तितक्या प्रमाणात जास्ती असं म्हटलं जातं. बरेच वेळा त्याच्यात आणखीनही काही परिणाम आपल्याला दिसतात. म्हणजे प्रकाश हा एका दिशेने जात असेल आणि तिथे आरसा ठेवला तर तोच प्रकाश किरण तसाच्या तसा उलटा परत बाहेर येतो. याला रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट असं म्हटलं जातं. दिशा उलटली तरी प्रकाश किरण आहे त्याच पद्धतीने परत जातात. त्यामुळे जर मुळात आत जाताना ते खाली वळले असतील तर आतून बाहेर येताना ते उलट्या बाजूला म्हणजे बाहेरच्या बाजूला वळतात आणि त्यांचा वेग वाढतो. फक्त म्हणताना आता आतल्या अँगलला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि बाहेरच्या अँगलला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. ह्या बाकीच्या अँगल वगैरेला आपण सोडून देऊ. काय होतं हे लक्षात घ्या. प्रकाश किरण पाण्याच्या आत गेले तर खाली वागतात आणि बाहेर आले तर उलट लांब होतात किंवा बाहेरच्या बाजूला वळतात. काचेत हेच होतं. बाकीच्या माध्यमांमध्येही असंच होतं. आणि मग त्याच्या पुढच्या पायरीचा विचार करणं शक्य आहे. समजा मी असं म्हटलं की वर इथे माध्यम आहे, आतमध्ये पाणी आहे आणि प्रकाश किरण असे येत आहेत. हे पाण्याचं सरफेस आहे. बाहेर पडल्यानंतर ते असे वळणार आहेत. त्यामुळे मग जर मी इथला कोन वाढवत गेलो तर वरचाही कोन बदलत जाणार आहे.
एका विशिष्ट खालच्या अँगलला हा कोन 90 डिग्रीचा होतो. आतल्या अँगलला क्रिटिकल अँगल असं म्हटलं जातं. प्रत्येक माध्यमासाठी हा क्रिटिकल अँगल वेगवेगळा असतो. पाण्यासाठी तो 48 डिग्रीज असतो. काचेसाठी तो 38 डिग्री असतो. डायमंडसाठी तो 23 डिग्री असतो. का महत्वाचं हे मी तुम्हाला सांगतो. समजा मी ह्याच्याहून जास्ती अँगल लावला तर काय होईल? बाहेरचा अँगल 90 डिग्रीहून जास्ती होईल आणि तो 90 डिग्रीहून जास्ती झाला तर प्रकाश किरण हे पाण्यातनं बाहेर येणारच नाही, ते आत वळतील परत. आणि याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रकाश किरण आत पाण्याच्या आतनं येतात, पूर्ण बाहेर न पडता परत आत पाण्यातच वळतात, बाहेर येऊच शकत नाही. आणि हाही रिफ्रॅक्शनमुळे होणारा परिणाम आहे आणि तो आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, कारण याचे खूप ऍप्लिकेशन्स आहेत. सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपण जेव्हा हिऱ्यांबद्दल बोलतो तेव्हा हिरे चमकतात असं म्हणतात. हिरा जर अगदी गोटीसारखा गोल करून घेतला तर काचेची गोटी आणि हिऱ्याची गोटी याच्यात काहीही फरक जाणवणार नाही. मग त्याला पैलू पाडणं हे जास्ती महत्वाचं. मग हे पैलू कशासाठी पाडायचे? तर त्याला अशा विशिष्ट आकार दिला जातो की वरनं आलेला सर्व प्रकाश आतमधनं टोटली इंटरनली रिफ्लेक्ट होऊन आहे तिथनच परत बाहेर येतो. त्यामुळे जर एखादा तुम्ही खडा बघितलात, डायमंड बघितला, तर त्याला त्याच्या कट्स वरनं असं लक्षात येतं की तो अतिशय चमकतो. चमकण्याचं कारण असं की त्याच्यात आतमध्ये कुठलाच प्रकाश टिकून राहत नाही, तो सगळ्याचा सगळा परत बाहेर येतो. आणि ह्याचं कारण म्हणजे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा खूप जास्ती आहे म्हणून. काचेच्या बाबतीत असं होऊ शकत नाही, कारण तो आत गेला की तो दुसऱ्या बाजूने कुठनं तरी बाहेर पडतो. मग वैज्ञानिकांच्या मदतीने व्यापाऱ्यांनी असं ठरवलं की अरे आपण काहीतरी बदल केला पाहिजे, म्हणून बाजारात आले त्याला बरेच वेळा अमेरिकन डायमंड असं म्हटलं जातं. तो असा डायमंडचा आकार असतो. तर खालचा भाग जो असतो त्याच्यात डायमंड न वापरता वेगळ्या पद्धतीची काच वापरली जाते आणि या खालच्या बाजूला त्या सिल्वर किंवा अॅल्युमिनियमचं कोटिंग केलं जातं. त्याचा परिणाम असा होतो की रिफ्रॅक्शनच्या ऐवजी रिफ्लेक्शनमुळे हे प्रकाश किरण बाहेर येतात. परिणाम तोच दिसतो आणि मग ते तेवढेच चमकतात. अर्थात त्याचा हार्डनेस हा तेवढा नसतो. किंमत अर्थातच खूपच कमी असते. पण तेवढीच चमकदार असतात. त्यामुळे अनेक वेळा आपण जे खेळण्यातले दागिने वगैरे बघतो किंवा बाकीच्या बघतो, त्यातला एखादा जर खडा बाहेर काढला, तर त्याच्या खालच्या बाजूला असं कोटिंग केलेलं आपल्याला सहज जाणवेल. तेही तितके चमकत असतात आणि खूप तज्ञ माणसाव्यतिरिक्त खरं तर या दोन्हीमधला फरक हिऱ्यातला आणि त्यातला कळणं तसं कठीण असतं. ह्याचा दुसरा उपयोग आहे आणि तो आपल्या दृष्टीने इतकाच महत्वाचा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा. आजकाल सर्व कम्युनिकेशन जे होतं ते ऑप्टिकल फायबर्सनी होतं. यांना लाईटचे वेव्हगाईड्स असं म्हटलं जातं. एका नळीच्या आत दुसरी नळी असते काचेची किंवा उत्तम ग्रेडच्या प्लास्टिकची. पण म्हणजे एका रिफिलच्या आत दुसरी रिफिल घातली किंवा एखाद्या बॉलपेन मध्ये रिफिल असेल, फक्त घट्ट बसलेली असेल आणि ते ट्रान्सपरंट असेल, तर तशी ही स्थिती असते. त्यांची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची रेशो असा ऍडजस्ट केलेला असतो की एकदा प्रकाश किरण एक आत शिरला की तो बाहेर पडूच शकत नाही, टोटली इंटरनली रिफ्लेक्ट होतो. समजा अँगल कमी पडला तर मधल्या माध्यमातून तो दुसऱ्या माध्यमात येताना आणखीन बदलतो आणि तो इतका वाढतो की तो पुढच्या वेळेस परत आत जातो. त्यामुळे जर ही फायबर वाकडी तिकडे गेली तर प्रकाश किरण ही त्याच पद्धतीने वाकडे तिकडे होऊन पलीकडे जाऊ शकतात. आपण म्हणतो की प्रकाश सरळ दिशेने जातो,
या ऑप्टिकल फायबर्समुळे तो वाकडा तिकडाही जाऊ शकतो आणि त्या बाजूनी बाहेर पडतो. मग असे जर 100 फायबर्सचा चौकोन बनवला, तर तिकडनं बाहेर पडणारा प्रकाश हा वाकडा करून दुसऱ्या खोलीत वाकड्या बाजूला असला तरीही तो तसाच बाहेर पडणार आहे. त्यामुळे आधीचीच प्रतिमा आपल्याला तिकडे दिसणार आहे. ह्याचा वापर खूप जास्ती प्रमाणात वैद्यकशास्त्रात झाला आणि अर्थात टेलिकम्युनिकेशनसाठीही झाला. कारण मी कधीतरी गेल्या वेळेस बोलताना आपण चर्चा केलीच होती, की जसं-जसं फ्री इन्फॉर्मेशन जास्ती द्यायची असते, तेव्हा कॅरियर वेव्हची कमतरताही खूप जास्ती असते. मग ती जर प्रकाशाच्या पद्धतीची वापरली, तर त्याच्यासाठी ह्या अशा ऑप्टिक केबल्स वापरले जातात. ऑप्टिकल फायबर्स वापरले जातात. आणखी एका ठिकाणी हे ऑप्टिकल फायबर्स खूप जास्ती प्रमाणात वापरले जातात आणि ते म्हणजे मेडिसिनमध्ये. आपण ऐकलेले अनेक शब्द म्हणजे लॅप्रोस्कोप किंवा एंडोस्कोपी केली जाते. आणखीन एक शब्द आहे जो आपण वापरत नाही पण इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो, तो म्हणजे बोरोस्कोप. ऑप्टिकल फायबर घ्यायचं आणि आजकाल तज्ज्ञ लोक वाटेल त्या गोष्टी लहान प्रमाणातही बनवू शकतात. त्यामुळे त्यातल्या दोन फायबर्स मधनं प्रकाश किरण सोडले जातात. पाहिजे तिथे प्रकाश किरण पडतात आणि उरलेल्या फायबर्स मधनं ते परत येतात. त्यामुळे आत काय आहे हे आपल्याला जाणवणं शक्य असतं. मग आर्टरी मधनं किंवा वेन मधनं ही अशी ऑप्टिकल फायबर टाकली जाते आणि आतमध्ये कुठे ब्लॉकेजेस आहेत किंवा बाकीच्या गोष्टी खराब झाल्या आहेत, ह्याचं चित्र बाहेर स्क्रीनवर आपल्याला दिसू शकतं. याच्यातच जर कटिंग टूल किंवा लेझर बीम टाकण्याची सोय केली, तर तिथला भाग जाळून टाकून किंवा तो दुरुस्त करणं ही शक्य असतं. बरेच वेळा आतड्यांमधल्या आजारांसाठी अशा प्रकारचे प्रोब्स घालून ऑपरेशन्स केली जातात. जेव्हा किडनी स्टोन्स होतात, तेव्हा अशा अशा पद्धतीने आतमध्ये फायबर्स टाकून आतले खडे क्रश केले जातात आणि ऑपरेशन्स केली जातात. बाहेरनं पूर्ण एवढीशा खडा काढण्यासाठी एवढी मोठी वर कापायचं आणि मग खडा काढायचा आणि ते जखम भरायला 4 महिने लागणार. त्याच्यापेक्षा हा जर फायबर टाकला, तर हे ऑपरेशन अतिशय झपाट्याने कमी त्रासदायक पद्धतीने केलं जाऊ शकतं. असे हे ऑप्टिकल फायबर्स. लॅप्रोस्कोपी आणि काय असतं, की बरेच वेळा मोठे मशीन्स असतात. आतमध्ये कुठेतरी एखादा पार्ट खराब झालेला असतो. मग तो समजायचा कसा, की कसा खराब झालाय किंवा काय खराब झालंय? तर तिथे बाहेर जो आपण लॅप्रोस्कोप म्हणून म्हणतोय, तोच तो बोरोस्कोप म्हणून तो बोरच्या आतमध्ये ती ऑप्टिकल फायबर टाकली जाते. प्रकाश किरण आत सोडली जातात आणि आतलं चित्र आणि त्याचे फोटोग्राफ काढणं सहज शक्य होतं. अशा पद्धतीने ऑप्टिकल फायबर्समध्ये चा वापर केला जातो. ट्रान्समिशनसाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी ते कसं केलं जातं याची चर्चा मी नंतर कधीतरी करीन. आणखीन एक ह्याला जोडून असलेला उपयोग माहिती असला पाहिजे. गेल्या वेळेस बोलताना मी असं म्हटलं होतं, की पेरिस्कोप बनवला जातो. म्हणजे एक आरसा असा ठेवायचा, दुसरा आरसा असा ठेवायचा आणि पाण्याच्या खाली नळी लावायची आणि मग पाण्याच्या वरचं काय असेल ते पाण्याच्या खाली आतमध्ये सबमरीनला दिसू शकतं. तुम्ही तेव्हा विचार केला असेलच, की ही जर नळी असेल, तर त्यातनं पाणी आत जाणार नाही का? हा पहिला मुद्दा. बरं ते नळी पॅक केली, काचेची बनवली, तरी ते पाण्याच्या आतलं प्रेशर इतकं ट्रेमेंडस असतं, की ती नळी फुटून एकदम म्हणजे रादर तो आरसा फुटून पाणी आत जाणं शक्य आहे. तिसरी गोष्ट अशी, की आणखीन एक परिणाम आपण प्रकाशाचा नंतर बघणार होता, की त्याचं विघटन होतं रंगांमध्ये. मग आरशातनं जर रिफ्लेक्ट होऊन जर असं काही झालं, तर आपल्याला योग्य प्रतिमा दिसणार कशी? आणि कॅमेरा वगैरेमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून त्यांनी काय केलं, की एक वेगळ्या पद्धतीचं प्रिझम बनवलं आणि ह्या प्रिझमला 3 च्या ऐवजी 5 साइड्स असतात. याला पेंटाप्रिझम असं म्हटलं जातं. आणि याचा वापर करून बायनॉक्युलर्स बनवले जातात. त्यामुळे
आरसा न वापरता प्रकाश किरण आत पडून असे पडून परत जातात आणि अशा पद्धतीने पाहिजे त्या दिशेने प्रकाश किरण वळवणं शक्य असतं हे प्रिझम वळवल्यामुळे. म्हणून या बायनॉक्युलर्सला प्रिझमॅटिक बायनॉक्युलर्स असं म्हटलं जातं. पेरिस्कोप्समध्ये अशीच प्रिझम्स वापरली जातात. त्यामुळे डिस्टॉर्शन म्हणजे चित्र खराब होणं हा प्रकार होत नाही. कॅमेराजमध्येही हे वापरलं जातं आणि ज्यांना फोटोग्राफीची हाऊस आहे माझ्यासारखे काही लोक असले तर त्याला आठवत असेल की एक कॅमेरा खूप पॉप्युलर होता, त्याचं नाव असाई पेंटॅक्स असं होता. हा पेंटॅक्स म्हणजे आतमध्ये असलेलं पेंटा प्रिझम असायचं आणि मग ही पद्धत अनेक लोकांनी वापरली. ऑफकोर्स नंतर उत्तम प्रकारचे आरशे आल्यामुळे ते मिरर रिफ्लेक्शन्स आले वगैरे, हा वेगळा भाग आहे. पण ते तिथेही असे प्रिझम्स वापरले जायचे. आपल्याकडचे जे बायनॉक्युलर्स असतात आपण जे बघतो त्या खूप जड असतात, त्या बरेच वेळा जड असतात, कारण आतमध्ये हे प्रिझम्स असतात किंवा वेगळ्या शेपची प्रिझम. ह्या सगळ्यासाठी रिफ्रॅक्शन म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन हा गुणधर्म वापरलेला असतो. असे हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन वापरून तयार झालेली काही गोष्टी. हिरा चमकतो, हा ह्याचमुळे चमकतो आणि त्याला जर वेगवेगळे पैलू जर पाडले नसतील तर हे चमकणं घडणारच नाही. कारण मग प्रकाश किरण पडल्यानंतर, म्हणून तो खालनं हिरा असा कमी अँगल असता. मगाशी मी सांगितलं की तो 28 डिग्री इतका अँगल तो आला पाहिजे तरच ते टोटली इंटरनली रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे डायमंड्सना एक विशिष्ट आकार दिला जातो. आणि मग ते ट्यूब्स मगाशी म्हटलं मी तशा, तर एक प्लास्टिकची नळी, त्याच्याभोवती काचेचा नळी किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या काचा वापरून ऑप्टिकल फायबर्स तयार करायचे. आणि टेक्नॉलॉजी बदललेली आहे, तारा बनवणं शक्य आहे. याला एक काच आणि त्याच्यावर क्लॅडिंग केलं जातं आणि असा थर निर्माण करून हे ऑप्टिकल फायबर्स आणि अतिशय बारीक म्हणजे काही वेळेस तर आपल्या केसांहून बारीक प्रकारच्या फायबर्स बनवणं ही शक्य आहे. अशा पद्धतीने हे टोटली इंटरनल रिफ्लेक्शन वापरलं जातं. लॅप्रोस्कोपी, इंडोस्कोपी, बोरोस्कोप वगैरे सारख्या गोष्टींमध्ये हे वापरले जातात, हे मी तुम्हाला सांगितलंच. या सर्व प्रकरणात आणखीन दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा मी बोलताना वापर केलाय, पण त्या समजल्या पाहिजेत. ह्याच्यात थोडा विज्ञानाचा भाग आहे. समजायला थोडंसं कठीण असण्याची शक्यता आहे. पण मी सांगणार आहे. कारण हा प्रश्न येणं अगदी स्वाभाविक आहे. प्रकाशाचा वेग एका माध्यमातनं दुसऱ्या माध्यमातनं गेल्यावर हा कमी का होतो? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. व्हॅक्युम मध्ये माध्यम नसतंच. स्पेस हार्ड व्हॅक्यूम जिथे म्हणतात तिथे सुद्धा अतिशय कमी प्रमाणात कण असतात. त्यामुळे तिथे असलेले चार्ज पार्टिकल्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स वगैरेचं प्रमाण खूप कमी असतं. आता गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलंय की प्रकाश किरण म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मधलं व्हेरिएशन आणि त्याचा जो तरंग तयार होतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, मग याचा परिणाम या चार्ज पार्टिकलवरही होतो. व्हॅक्यूम मध्ये पार्टिकल्स नसतातच. हवेत यांचं प्रमाण अतिशय नगण्य असतं. त्यामुळे प्रकाशाचा त्या दृष्टीने त्यांच्यावर परिणाम होतच नाही. पण जेव्हा प्रकाश किरण एखाद्या माध्यमाच्या आत शिरतात त्याच्यात खूप प्रमाणात इलेक्ट्रॉन्स असतात आणि या इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमुळे हे इलेक्ट्रॉन्स व्हायब्रेट होऊ लागतात. प्रोटॉन्स हे इलेक्ट्रॉन्सपेक्षा जवळपास 2000 पट जड असतात. मग त्यातलं व्हायब्रेशन त्या मानाने खूप कमी असतं आणि मग हे व्हायब्रेट होणारे इलेक्ट्रॉन्स हे चार्ज पार्टिकल्स हलतायत आणि त्याचा परिणामामुळे ते स्वतःची रेडिएशन तयार करतात. आणि एक शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव होतं लेन्स. त्याच्या नियमांप्रमाणे असे जे परिणाम होतात ते नेहमी विरुद्ध दिशेने होत असतात. त्याचा परिणाम असा होतो की हे तरंग इलेक्ट्रॉनच्या व्हायब्रेशनमुळे निर्माण झालेले कमी प्रमाणात ते तरंग आणि हे मूळ प्रकाशाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स या दोघांचं एकमेकांवर सुपरपोजिशन होतं. लाईटमध्ये अशा प्रकाराला इंटरफेरन्स असं म्हटलं जातं.
त्यात कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह असे दोन प्रकार असतात. म्हणजे ते एकमेकांना मदत करणारे किंवा एकमेकांना विरोध करणारे. मग ह्याचा एकमेकांना विरोध झाल्यामुळे परिणाम असा होतो की त्यांची एकत्रित स्पीड जो असतो, दोन्हीचा मिळून जो तरंग तयार होतो तात्पुरता, त्याचा वेग हा मूळ वेगापेक्षा कमी झालेला असतो. याला ग्रुप वेलॉसिटी असं म्हटलं जातं. आणि जोपर्यंत प्रकाश किरण त्या माध्यमात आहेत तोपर्यंत हा वेग कमी झालेला असतो. एकदा ते त्या माध्यमातून बाहेर पडले की या इलेक्ट्रॉन्सचा होणारा बदल त्या वेव्हवर होत नाही आणि मग मूळ जो वेग असेल तो आहे तसाच राहतो. त्यामुळे काच आलेला प्रकाश आतमध्ये वेग कमी, त्यामुळे वेव्हलेंथ ही कमी आणि बाहेर पडल्यावर आहे तशीच मूळ पद्धतीने असा हा बदल होतो. त्यामुळे परिणाम वेगावर या पद्धतीने आतल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या इंटरॅक्शनमुळे होतो. हा त्याचं मूळ कारण आहे. आता आणखीन एक गोष्ट, मग हा वेग कमी झाला ठीक आहे, मग तो वळायला कशाला पाहिजे, त्याचा अँगल कशाला बदलायला पाहिजे, तर हेही समजलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठी फार कठीण नाहीये. जेव्हा समांतर असे प्रकाश किरण हा समजा असे प्रकाश किरण येत आहे, हे प्रकाश किरण माध्यमावर इथे आरशावर पडत आहेत, समजा असे पडत आहेत. समांतर प्रकाश किरण आहेत, एका अँगलनी येत आहेत आणि तिथे पडत आहेत. आत्ता ते हवेत आहेत, प्रत्येकाचा वेग सारखा आहे. पण ज्या क्षणी हा पॉइंट काचेला टेकेल आणि ते प्रकाश किरण काचेच्या आत जातील तेव्हा त्यांचा वेग कमी होणार आणि तेव्हा या पॉइंटचा वेग आहे तसाच राहणार आहे, कारण हवेत आहे. इथे टेकल्यानंतर तो आत वळणार आहे, तोपर्यंत ह्याचा वेग जास्ती आहे. आत गेल्यानंतर याचा आणि याचा वेग सारखा होणार आहे. नीट विचार करा, एखादी कार आहे, हे एक चाक आहे आणि हे एक चाक आहे. या चाकाचा वेग कमी झाला आणि या चाकाचा वेग वाढला तर काय होणार आहे, ते असं वळणार आहे, कारण हा वेग जास्ती असणार आहे. आणि मग ते एकदा आत गेलं की प्रकाश किरण असेच जाणार आहे. त्यामुळे असा येणारा प्रकाश हा आत गेल्यावर अशा पद्धतीने जातो. आणि उलट झालं असेल तर काय होईल बघा, असा प्रकाश आला, ह्याचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे तो असा वळेल आणि तो असा बाहेर येईल. त्यामुळे अँगल बदलण्याचं प्रमाण हा वेग किती बदलला याच्यावर अवलंबून असणार आहे. आणि त्याचं गणित हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रमाणे आहे. यामुळे प्रकाश किरण हे बाहेर आल्यावर पाण्याच्या किंवा काचेच्या हे जास्ती वेगाने बाहेर येतात आणि हवेत आल्यामुळे आणि ते नॉर्मलपेक्षा जास्ती अँगल करून बाहेर पडतात. पण समजा ते सर्व उभेच्या उभे आले, असे खाली आले, असे खाली जर उभे आले तर ते वळण्याचं प्रमाण होणारच नाही, फक्त त्यांचा वेग कमी झालेला असेल. त्यामुळे दिसणारी प्रतिमेचा प्रकार हा थोडासा वेगळा असणार आहे. किती वेगळा असणार आहे, तर ज्या प्रमाणात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समुळे बदल झालेला असेल वेगात त्या पद्धतीने होणार आहे. आणि हे आपल्याला सहज जाणवतं. समजा आपण एखाद्या स्विमिंग पूल पशी उभा आहोत बरं का, आतमध्ये कोणीतरी पाण्यात पोहतोय आणि ते पोहता पोहता तो माणूस वर आला आणि तो किंवा ते उभा आहे तिथे, तर त्या माणसाकडे बघितल्यानंतर हा नेहमीचा माणूस काहीतरी वेगळं वाटतं. काय वेगळं वाटतं ह्याचा विचार करा किंवा पुढच्या वेळेस बघाल तेव्हा लक्षात ठेवून बघा काय होतं. पाण्याचा वरचा भाग जो आहे त्या शरीराचा तो आहे तसाच दिसतो, पण पाण्याच्या खाली असलेला जो भाग आहे तो लहान झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे त्याचे पाय आखूड झाले तसं वाटतं. आणि किती प्रमाणात झालंय, तर पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3 आहे. म्हणजे त्याचा कमरेपासून खालचा भाग आहे 4 फूट लांब असेल तर तो 4च्या ऐवजी 3 फूटच दिसणार आहे. त्यामुळे तो माणूस असा पायाकडनं खुजा झाल्यासारखं जाणवतो. किंवा स्विमिंग पूलच्या शेजारी उभं राहून तुम्ही वरनं जरी वाकून बघितलं तरी पाण्याचा तळ हा वर आलेला जाणवतो.
4 फूट खोली असेल, तर ती खोली 3 फूटच वाटते. म्हणजे तळ हा 1 फूट वर आल्यासारखं वाटतं. काचेच्या बाबतीत हे जास्ती होतं कारण काचेची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्ती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने रिफ्रॅक्शनचा परिणाम आपल्या दृष्टीवरही होत असतो. आणखीन एक होतो परिणाम, जो आपण बघतो बरेच वेळा आणि त्याची माहिती असली पाहिजे. अ, प्रकाश किरण हे हवेतनं जात असतात आणि हवेचे वेगवेगळे थर असतात आणि या नाही म्हटलं तरी त्याला काहीतरी घनता आहे, त्याला काहीतरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. आणि जर हवेच्या वरचा दाब बदलला तर त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलणार आहे. त्याचा तापमान बदललं, टेम्परेचर बदललं, तरीही त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलणार आहे. उन्हाळ्यात काय होतं बघा, रस्ता अतिशय तापलेला असतो आणि या तापलेल्या रस्त्याच्या अगदी जवळचा हवेचा थर असतो. त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळं असतं. त्याच्या वरच्या थराचं वेगळं असतं. त्याच्या वरच्या थराचं वेगळं असतं. त्याच्यामुळे त्यातनं येणारे परावर्तित प्रकाश करण हे वेगवेगळ्या दिशेने तुमच्याकडे येत असतात आणि ते असे वळतात. त्यामुळे आहेत तिथे असण्यापेक्षा ते दुसरीकडनंच कुठनं तरी आलंय तसं वाटतं आणि मग ती प्रतिमा दुसऱ्या ठिकाणी आहे असं वाटतं. यालाच आपण मृगजळ असं म्हणतो. आणि हे थर हलत असतात. त्यामुळे हे हलल्यासारखं वाटतं आणि त्याला म्हणून जल म्हणजे हलनावं त्याच्यात ते मिराज ज्याला म्हटलं जातं, ते व्हायब्रेशन जे आहे ते ते हवेचे थर हलल्यामुळे हा प्रकार होत असतो. आणि हा परिणाम जेव्हा खूप तापलेली असेल जमीन तेव्हा डांबरी रस्ता असेल तर ह्याला आणखीन एक वेगळं नाव आहे, आणखी एक वेगळी कारणमीमांसा आहे. त्याच्याकडे मी आज येत नाही कारण ते थोडंसं पुढची पायरी आहे. पण आपल्याला खूप लांब तो तो डांबरी रस्ता असेल तो काचेसारखाच वाटतो आणि त्याच्यावरती प्रतिमा कारची लांबच्या आकारची दिसत असते आणि ती अशी धुरसर म्हणण्यापेक्षा हलणारी जाणवते कारण ते हवेचे थर हालत असतात. जेव्हा एखादी खूप गरम वस्तू ठेवलेली असते तर त्याच्यातनं जेव्हा त्याच्या आजूबाजूची हवा जेव्हा तापत असते तेव्हा त्याच्यातनं पलीकडे दिसणाऱ्या गोष्टी अशा हलताना किंवा त्यांची प्रतिमा वाकडी तिकडी झालेली आपल्याला जाणवते. ह्या सर्वाचं कारण हे प्रकाश किरणांचं रिफ्रॅक्शन हा परिणाम आहे. आणि मग रात्री काय होतं, काही प्रमाणात हा बदल होणारच आहे कारण हे असे थर आहेत आणि आपण तारे लुकलुकतात असं म्हणतो. मग ते का लुकलुकतात? तर खरं तर लक्षात घ्या काय होतंय, की मुळात एखादा ग्रह असेल तर तो आपल्या खूप जवळ आहे. त्यामुळे त्यातनं येणाऱ्या एकूण प्रकाश किरणांचं प्रमाण हे खूप जास्ती आहे. आणि ते आपल्या डोळ्यात जाऊन त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यात होते आणि बिंदूवर जाते. त्याची चर्चा आपण पुढच्या वेळेस करणारच आहोत. पण जर तो तारा असेल तर तो कितीतरी प्रकाश वर्ष लांब आहे. त्यामुळे त्याच्यातनं येणारे प्रकाश किरणांचं प्रमाण तुमच्या डोळ्यातनं आत जाण्याचं प्रकाश किरणांचं प्रमाण हे अतिशय नगण्य असतं आणि त्यांनी ही प्रतिमा तयार होत असते. आणि मग हवेतला हा थर थोडा जरी हलला तरी तो तुमच्या डोळ्यात जाणारा विशिष्ट प्रकाश किरण जात नाही. तो दुसरीकडेच कुठेतरी जातो. त्यामुळे त्या क्षणी तुम्हाला तो तारा दिसत नाही आणि तो परत जरा हललं की तो परत तो प्रकाश किरण आत गेल्यानंतर तो परत दिसायला लागतो. त्यामुळे हे बंद बंद चालू झाल्यासारखे तारे आपल्याला जे लुकलुकताना जाणवतात त्याचं कारण हे आहे. ते परत या रिफ्रॅक्शनलाच जोडून आहे. असं हे रिफ्रॅक्शन. पण समजा मी एखादा काचेचा ठोकळा घेतला असा आणि मग इकडनं प्रकाश किरण आले. आत गेल्यानंतर वाकणार आहेत. बाहेर वळताना परत विरुद्ध दिशेने वाकणार आहेत. त्याचा परिणाम असा होतो, की दोन्ही परिणाम एकमेकांना कॅन्सल जरी झाले, तरी प्रकाश किरण यातनं गेलेले आहेत. त्यामुळे मूळ प्रकाश किरण अशी जात असतील, तर ते बाहेर पडताना त्याला समांतर, पण खालच्या पातळीवर बाहेर पडतात. आणि किती जाडी आहे, त्याच्यावर हे अवलंबून असतं. त्यामुळे ठोकळ्यांच्या बाबतीत असं होतं. पण त्याचा आकार आणखीन बदलला तर काय होईल? त्याचा आकार जर आपण त्रिकोणी केला असा, त्याला प्रिझम असं म्हटलं जातं.
आणि त्याचा वरचा जो कोन असतो त्याला अँगल ऑफ द प्रिझम असं म्हटलं जातं. आणि जर या बाजूनी प्रकाश किरण आले आणि या प्रिझम मधनं गेले तर ते ही जी बेस आहे त्या दिशेने वळतात. त्यामुळे ते असे सरळ न जाता ते असे आत गेल्यानंतर खालच्या बाजूला अर्थात इथे आणि इथेच दोन ठिकाणी त्याचं वक्रीभवन होतं आणि ते खालच्या दिशेने वळतात. प्रिझम जर मी उलट केलं तर काय होईल? ते येणारे प्रकाश किरण असे आले तर ते वरच्या बाजूला वळणार आहेत हे लक्षात घ्या. आता परत आणखीन एक गोष्ट सांगतो. समजा समांतर असे प्रकाश किरण आले तर इथनं बाहेर पडल्यानंतर ते खाली जाणार आहेत आणि हे जर प्रिझम उलट असतं तर हे समांतर किरण खाली न वळता वरच्या बाजूला वळणार आहेत. का मी एवढं सर्व सांगतोय? ह्याचं कारण असं की याच तत्वाचा उपयोग करून भिंग तयार केली जातात. ऑल लेन्सेस आर बेस्ड ऑन प्रिझम्स ऑफ दिस सॉर्ट. आणखीन एक गोष्ट आहे लक्षात घ्या की प्रकाश किरण जेव्हा प्रिझम मधनं जातात तेव्हा त्याचं विघटन होतं आणि 7 प्रकाशचे रंग निर्माण होतात. हा परिणाम या आत्ताच्या रिफ्रॅक्शन पेक्षा वेगळा आहे. त्याला डिस्पर्शन असं म्हटलं जातं आणि त्याची चर्चा आपल्याला करायचीच आहे. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ही भिंग. पण ती याची पुढची पायरी आहे. तेव्हा त्याची चर्चा आणि त्याच्या आधी आपला डोळा कसा काम करतो तेही आपल्याला समजलं पाहिजे. कारण तोही रिफ्रॅक्शनवरच अवलंबून आहे. तेव्हा त्या 2 गोष्टींकडे आधी येऊया आणि मग प्रकाशाच्या पुढच्या पायऱ्यांकडे वळूया. मी जे काय तुम्हाला सांगितलंय ते तुम्हाला आवडलं असेल, पटलं असेल तर त्याच्याबद्दल आणखी माहिती जमली तर वाचा. नियम पाठ करण्याची जरूर नाहीत. काय होतं हे लक्षात घ्या, ते जास्ती महत्वाचं आहे. मित्रपरिचितांना सांगा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पुढची अतिशय महत्वाची म्हणजे आपल्या नेत्रांची चर्चा, त्याच्या आजारांची चर्चा, त्याला काय त्रास होऊ शकतो याची चर्चा, त्याचे परिणाम आपण बघतो कसं याची चर्चा, हे सर्व समजून घेण्यासाठी भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत नमस्कार.